यानंतर बातमी पंजाबमधून शेतकरी संघटनांनी 21 जुलैला नवी दिल्लीतील किसान घाट इथं मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे। देश बचाव मोर्चा असं या आंदोलनाचं नाव आहे। देशभरातील सुमारे 250हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आलेल्या आहेत। या आंदोलनासाठी पंजाबमधून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते। उद्या होणाऱ्या या महापंचायतीमध्ये मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि गाड्यांसह शेतकरी सहभागी होणार असल्याने दिल्लीत पुन्हा एकदा ट्रॅक्टर शो पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। पंजाबच्या शेतकऱ्यांचं उद्या दिल्लीत आंदोलन होत आहे। देश बचाव मोर्चाच्या वतीने हे आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि उद्या हे आंदोलन होणार आहे। त्यामुळे आता उद्याचा दिवस या आंदोलनामुळे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। देश बचाव मोर्चाच्या माध्यमातून नवी दिल्लीमध्ये एक मोर्चा निघणार आहे। 250हून अधिक शेतकरी संघटना या मोर्चासाठी एकत्र आलेल्या आहेत। तसंच उद्या ट्रॅक्टर शो काढण्याची देखील शक्यता आहे, कारण ट्रॅक्टर ट्रक घेऊन हे शेतकरी जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने पोहोचलेले आहेत। तर आपण बघतोय एकीकडे आपण बघतोय की शेतकरी जे आहेत पंजाबचे ते आंदोलन उद्या करणार आहेत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर पुन्हा एकदा अश्रुधुराचा मारा करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी पुन्हा एकदा अश्रुधुराचा मारा केला आहे। दिल्लीतल्या या जंतर मंतर संसदेच्या परिसरामध्ये आतापर्यंत कितीतरी अश्रुधुराचा वापर झालेला आहे, कितीतरी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय ही दृश्य। या ठिकाणी संध्याकाळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि यावेळेस आंदोलकांचा हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा एकदा फोडलेल्या आहेत। एकीकडे आपण बघतोय इतका सकाळपासून खरं तर आंदोलकांना पांगवण्याचे अनेक प्रयत्न होत असताना देखील आंदोलक जे आहेत ते मात्र तसुबरही मागे हटत नाही। हे पाहिल्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा अश्रुधुराच्या नळकांड्या या आंदोलकांच्या दिशेने फोडलेल्या आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने परिसरामध्ये दूर झालेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर मानवी शरीरात रिॲक्शन होतं, डोळ्यातून पाणी वाहायला लागतं, डोळ्यांची जळजळ सुरू होते, श्वास घ्यायला देखील अडचण होते आणि आंदोलनामध्ये ज्यावेळेस गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाते त्यावेळेस जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात येतात। परंतु इथं आपण बघतोय जे आंदोलक विद्यार्थी आहेत त्यांना पांगवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांना पुन्हा एकदा संध्याकाळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची वेळ आलेली आहे। सकाळपासून अनेकदा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हे आंदोलन जे आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलन पांगवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु पुन्हा एकदा आपण बघतोय की आता संध्याकाळ होत आलेली आहे तरी देखील आंदोलक मागे हटताना दिसत नाहीत आणि या आंदोलकांना पांगवण्यासाठी जंतर मंतरवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। ही दृश्य आपण बघतोय ते दिल्लीतली या भागामध्ये जामर देखील आहे, त्यामुळे इथून जे तिथे घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी येत असताना देखील आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी जंतर मंतरमधून समोर येते, ती म्हणजे आंदोलकांच्या दिशेने पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। त्यामुळे हे आंदोलक जे आहेत त्यांना इथून दूर करता येईल यासाठी म्हणून या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।